नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा उत्सव अर्थातच दिवाळी. आणि या दिवाळीच्या सुरुवातीलाच पहिला दिवस साजरा करत असतो तो गोवत्स द्वादशी किंवा गोबारस म्हणून. त्यालाच आपण वसुबारस असे सुद्धा म्हणतो. भारत देश हा कृषीप्रधान देश असून आपल्या देशात आपल्या संस्कृतीत पशुधनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि आपल्या संस्कृतीत गाईला गोमातेचा दर्जा दिलेला आहे. मातेचा दर्जा दिलेला असून ती अतिशय पूजनीय मानली जाते. या गोमातेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस अर्थातच वसुबारस. या दिवशी गाय आणि वासरू यांचे पूजन केले जाते. पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनातून जी 14 रत्न बाहेर आली त्यापैकी एक असलेली कामधेनू सवत्स गायीचे पूजन करण्याचा हा सर्वोच्च दिवस मानला जातो. वसुबारसपासून खरे तर दिवाळीला सुरुवात होते. यंदा सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण एकादशी आणि वसुबारस एकाच दिवशी साजरी केली जाणार आहे, ज्यामुळे वसुबारसला अतिशय महत्त्वही प्राप्त झालेले आहे. या वसुबारसच्या दिवशी स्त्रिया व्रत करतात. उपवास करून सवत्स गायीची संध्याकाळी अथवा सकाळी पूजा करतात. पूजा करताना पुढील मंत्र म्हणतात: ततः सर्वमये देवी सर्व देवलंकृते मातर ममाभिलेषित फलम कुरुनंदिनी. हे सर्वात्मक व सर्व देवतांनी अलंकृत अशी गोमाता तू माझे मनोरथ सफल कर, असा या श्लोकाचा अर्थ होतो. याच दिवसापासून आकाशकंदील अंगणात सजतो, रांगोळीने अंगण सुशोभित केले जाते आणि दिवाळी सणाला सुरुवात होते. गाय वासरावर जे प्रेम करते त्या निर्व्याज प्रेमाचे प्रतीक म्हणून गाय वासराचे पूजन केले जाते. आजच्या व्हिडिओमधून गाय वासराचे पूजन द्वादशीला कशा प्रकारे करावे, त्यासोबतच वास्तुशास्त्रानुसार घरात गाय आणि वासरू यांचा फोटो, प्रतिमा किंवा मूर्ती असल्यास ती कुठल्या दिशेला लावावी किंवा मूर्ती कुठल्या दिशेला ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवल्याने कुठले लाभ संभवतात याबद्दल अधिक माहिती बघूया. मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा. तसेच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. समुद्र मंथनातून प्रकट झालेली ही कामधेनू धर्मशास्त्रानुसार अतिशय वर्णनीय अशीच आहे. तसेच ती वास्तुशास्त्रानुसार सुद्धा महत्त्वाची मानली जाते. या सवत्स गायीचे फोटो किंवा मूर्ती दोन्हीपैकी जे उपलब्ध असेल ती आपल्या घरात ठेवल्याने सुख, समृद्धी आणि संततीचा लाभ होतो. तसेच घरातील सकारात्मकता देखील वाढीला लागते. गाव खेड्यावर जर गोठा असेल तर घरात सुबत्तता नांदलेली दिसते, परंतु शहरात ही गोष्ट जरा अशक्य आहे. म्हणून अशा प्रकारचे उपाय सुचवले जातात. वास्तुशास्त्रानुसार गायीची मूर्ती किंवा प्रतिमा घरी आणून पूजा केली तर अनेक शुभलाभ होतात. मूर्ती ठेवणे हे वास्तुशास्त्रानुसार किंवा वास्तुतज्ञांच्या मतानुसार अनेक उपयोगी अशीच आहे. मूर्ती ठेवणे हे वास्तुशास्त्रानुसार अतिशय उपयोगी ठरते. फक्त ते ठेवण्याआधी योग्य दिशा कोणती हे आपण जाणून घ्यायला हवे. गाय वासरू घरात असल्यास ते घर सुखाने भरून जाते. असे मानले जाते की घरात जिथे वास्तुदोष असेल तर त्या वास्तुदोषाचा प्रभाव कमी होण्यासाठी, तसेच घरातील कामात स्थिरता येण्यासाठी, कुटुंबाला स्थैर्य लाभण्यासाठी गाय वासरासह फोटो किंवा मूर्ती दक्षिण पश्चिम दिशेला अर्थातच नैऋत्य दिशेला जर ठेवली तर घरात नक्कीच तुम्हाला वास्तुदोषात कमतरता दिसेल. आग्नेय दिशेला जर तुम्ही मूर्ती किंवा प्रतिमा ठेवली तर घरात स्त्रिया आनंदी राहतील आणि ज्या घरात स्त्रिया आनंदी असतील ते संपूर्ण कुटुंब सुद्धा आनंदी असेल. जर तुम्ही पूर्व दिशेला गाय वासराची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवली असेल तर आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. घरात लक्ष्मीचा वास होतो. घरात लक्ष्मीचा वास सुद्धा कायम राहतो. त्यानंतर ईशान्य दिशेला जर तुम्ही मूर्ती किंवा प्रतिमा ठेवत असाल आणि गाय वासरासह पूजन करत असाल तर तुम्हाला संततीची प्राप्ती होते. अर्थातच ज्या कोणाला कुटुंबात संततीविषयक काही प्रश्न असतील तर त्यांनी ईशान्य दिशेला गाय वासराची मूर्ती स्थापित करावी. उत्तर दिशेला कुबेराची कृपा प्राप्त होण्यासाठी, समृद्धी वाढीला लागण्यासाठी, समृद्धी प्राप्त करण्यासाठी तुम्ही गाय वासराची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवू शकतात. घराच्या पश्चिमेला जर तुम्ही गाय वासराची मूर्ती ठेवत असाल तर तुमच्या घरातील वातावरण अनुकूल राहते. तसेच उत्पन्नातही वाढ होते. आध्यात्मिक वातावरण सुद्धा सुधारते. तुमची मुलं जर तुम्हाला मान देत नसतील
किंवा ऐकत नसतील, आज्ञाधारक नसतील, तर ईशान्य दिशेला गाय वासराची मूर्ती किंवा फोटो ठेवून तुम्ही पूजन करावे, ज्यायोगे तुमची मुलं आज्ञाधारक बनतील. कुटुंबात जर धनाची, अन्नधान्याची कमतरता असेल तर ती पूर्ण करण्यासाठी उत्तरेला गाय वासराची मूर्ती स्थापित करा किंवा फोटो लावा, ज्यामुळे सुबत्तता वाढण्यासाठी सुद्धा मदत होईल. दक्षिण दिशेला गाय वासराची प्रतिमा स्थापन केल्यास अथवा मूर्ती ठेवल्यास प्रकृती ठीक नसल्यास तुमचे प्रकृती स्वास्थ्य ठीक होण्यास मदत होते, आरोग्य सुधारते. अशा प्रकारे मूर्ती ठेवण्याचे किंवा प्रतिमा लावण्याचे किंवा फोटो लावण्याचे उपाय आपण या ठिकाणी जाणून घेतले. गोवत्स द्वादशी या दिवशी आपण पूजन करतो किंवा पूजन करणार आहोत. त्या पूजेच्या अंतर्गत शहरांमध्ये गाय वासरू जर मिळाले तर उत्तमच. संध्याकाळच्या वेळी त्यांची पूजा करावी, त्यांना वड्याचा नैवेद्यसुद्धा खाऊ घालावा. परंतु गाय वासरू जर आपल्याला मिळणे अशक्य असेल तर देवघरात एका पाटावर कपडा अंथरावा, त्यावर गाय वासरू ठेवून त्याची मनोभावे पूजा करावी. त्यापूर्वी गणपती बाप्पांचे स्मरण करावे व पूजन करावे. त्यानंतर गाय वासराचे मनोभावे पूजा करून आपल्या घरात बनवलेले उडदाचे वडे, गवारीच्या शेंगाची भाजी आणि बाजरीची भाकरी यांचा नैवेद्य अवश्य द्यावा. अशा प्रकारे पूजन केल्यास कामधेनूची कृपा आपल्या कुटुंबावर होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.